हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे असा हा सामना या ठिकाणी नाशिकमध्ये रंगणार आहे। तर तो शांतिगिरीजी महाराज हे जे अपक्ष उमेदवार आहेत, तर या अपक्ष उमेदवार ही कोणाच्या मतांवर डल्ला मारतील, कोणाची मतं खेचून घेतील, ही देखील एक फार महत्त्वाची गोष्ट असेल। कारण दिंडोरी मतदारसंघ हा शरद पवारांचा अतिशय आवडता आणि महत्त्वपूर्ण असा मतदारसंघ ते मानत आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या भारती पवार आणि भास्करराव भागरे यांच्यामध्ये अगदी थेट लढत आहे। धुळे शहर आणि मालेगाव हे जर आणि या ठिकाणी MIMचा उमेदवार यावेळी नाही, वंचितचा देखील उमेदवार या ठिकाणी बाद ठरलेला आहे। त्याच्यामुळे सरळ सरळ लढत आहे, ज्याचा फायदा जर काँग्रेसने घ्यायचं म्हटलं तर ते अतिशय व्यवस्थितपणे याचा फायदा घेऊ शकतात। नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होते आणि या दिवशी नाशिकमधल्या उमेदवारांचं भवितव्य हे EVM मध्ये बंद होणार आहे। आणि आपण जर नाशिक लोकसभेच्या संदर्भातला सगळा जर एकंदरीत विचार केला तर गेले 2 टर्म शिवसेनेची ही जागा आहे आणि हेमंत गोडसे इथं दोनदा निवडून आले, म्हणजे 2014 आणि 2019 अशा दोन्ही वर्षी हेमंत गोडसे हे निवडून आलेले आहेत आणि तेव्हा ते शिवसेनेचे उमेदवार होते। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हेमंत गोडसे हे शिंदे गटाकडे राहिले, एकनाथ शिंदेंसोबत राहिले आणि ठाकरे गटाचे एक नवे उमेदवार म्हणजे राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं या ठिकाणी तिकीट दिलं शिवसेनेची जागा असल्यामुळे। त्याच्यामुळे महायुती विरुद्ध महाआघाडी असा जरी हा सामना असला तरी देखील दोन शिवसेनांमधलं हे एक प्रकारे मतयुद्ध आहे। आणि सिन्नरमधले राजाभाऊ वाजे हे गेले 50 दिवस प्रचारामध्ये व्यग्र आहेत, मग्न आहेत, कारण त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज बरोबर 50 दिवस झालेले आहेत। आणि जे महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे, तर या जागेसाठी भारतीय जनता पार्टी त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय जोरदार एक प्रकारे खिचाताण सुरू होती, ओढाताण सुरू होती की ही जागा कोणी लढवावी। त्याच्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे एक साधारण 9 ते 10 दिवसांपूर्वी ही जागा डिक्लेअर झाली आणि हेमंत गोडसे यांच्या पारड्यात एकनाथ शिंदेंनी वजन टाकलं आणि आता हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे असा हा सामना या ठिकाणी नाशिकमध्ये रंगणार आहे। जर आपण दोन्ही शिवसेनांचा जर विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे याचं तळागाळामधलं नेटवर्क चांगलं आहे, कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे आणि राजाभाऊ वाजे हे एक निष्पक्ष म्हणावं किंवा अतिशय ट्रान्सपरंट आणि त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे। ते माजी आमदार राहिलेले आहेत, सिन्नरमध्ये त्यांचा खूप जास्त होल्ड आहे आणि सिन्नर तालुक्यातनं त्यांना सर्वाधिक लीड मिळेल अशा प्रकारची एक मांडणी केली जाते आणि ती बहुतांश अर्थाने देखील खरी देखील आहे। त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे विधानसभेमध्ये त्यांचे प्रखर विरोधक असलेले माणिकराव कोकाटे जे अजित पवार यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे, तर त्यांचा पाठिंबा मिळेल की नाही अशी एक शक्यता वाटत होती हेमंत गोडसेंना। तर हेमंत गोडसेंना अखेर त्यांचा पाठिंबा मिळणार आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी महायुतीचा धर्म पाळेल। मात्र माणिकराव कोकाटे यांचे बहुतांश कार्यकर्ते हे राजाभाऊ वाजे यांच्यासोबत सक्रिय आहेत, त्याच्यामुळे एक कार्यकर्त्यांची एक मोठी फौज राजाभाऊ वाजे उभारण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि नेत्यांची मोठी फौज ही आता सध्याच्या घडीला तरी हेमंत गोडसे यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे हा सिन्नर तालुक्यातला प्रश्न आहे, परंतु आपण जर एकूण जर सगळ्या याचा जर आढावा घेतला तर शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार ह्या दोघींचं मिक्सचर असलेला हा मतदारसंघ आहे। कारण नाशिकमधला नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य हे नाशिकमधले 3 मतदारसंघ ज्याच्यावर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे, तर ते मतदारसंघ देखील या ठिकाणी मतदान करणार आहेत जे नाशिक लोकसभेच्या अंतर्गत येतात। देवळालीचा हा अर्धा शहरी आणि म्हणजे आणि अर्धा ग्रामीण असा देवळालीचा मतदारसंघ आहे, त्यासोबत इगतपुरी, त्र्यंबक आहे आणि सिन्नर आहे। तर अशा 6 विधानसभा मतदार क्षेत्रांमध्ये कोण बाजी मारणार, कारण तसं बघायला गेलं तर शहरी विरुद्ध ग्रामीण असं जरी आपण म्हटलं, राजाभाऊ वाजे यांच्याकडे ग्रामीण चेहरा म्हणून बघितलं जातं, परंतु हेमंत गोडसे
हे नाव सगळ्यांना माहिती आहे, शहरामध्ये पण माहिती आहे, कारण गेले 2 टर्म ते खासदार आहेत. परंतु त्यांचं मूळ गाव हे पण नाशिक तालुक्यातलं संसारी हे गाव आहे. त्याच्यामुळे ते पण तसे ग्रामीण भागातले येतात. म्हणजे शहरातला उमेदवार विरुद्ध ग्रामीणचा उमेदवार अशी लढत जरी दिसत असली तरी प्रत्यक्षातली तशी लढत नाही. त्याच्यामुळे शहरी मतदार कोणाला पसंती देतात हा एक महत्त्वाचा मुद्दा निश्चितपणे राहणार आहे. कारण राजाभाऊ वाजेंना खूप वेळ मिळाल्यामुळे त्यांचा बहुतांश प्रचार त्यांनी जास्त फोकस केला होता शहरी मतदारांवर. नाशिक शहरामध्ये त्यांनी बराच काळ घालवला, बरीच दिवस घालवलेत आणि त्यांनी अक्षरशः सगळे भाग पिंजून काढलेले आहेत. आणि त्या तुलनेने हेमंत गोडसे यांना कमी वेळ मिळाला. त्याच्यामुळे मात्र चेहरा माहिती आहे, नाव माहिती आहे, ही हेमंत गोडसेंची सर्वात जमेची बाजू आहे. नरेंद्र मोदींची सभा होती आहे, त्यासोबतच राजाभाऊ वाजेंसाठी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे यांच्या सभा आहेत. त्याच्यामुळे सभांचं पण एकीकडे युद्ध आहे, सगळे दिग्गज नेते एकमेकांच्या समोर आहेत. मात्र नाशिकची सीट ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, अर्थात दोन्ही शिवसेनेसाठी. त्याच्यामुळे हा एक अतिशय चुरशीचा आणि खूप टफ फाईट जाईल असाच हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये 20 तारखेला नेमकं मतदार कसा कौल देतात हे जरी 4 तारखेला स्पष्ट होणार असलं तरी देखील राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी मिळालेला वेळ, हेमंत गोडसे यांना प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ आणि महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये जे पक्षांचा जो समन्वय आहे तर तो देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरेल. कारण महाविकास आघाडीमध्ये जे 3 घटक पक्ष आहेत, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, ह्या तिघांमधला समन्वय आणि त्यांच्या विरुद्ध असलेले हेमंत गोडसे यांच्यातला भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि स्वतः शिवसेना, शिंदेंची शिवसेना, ह्या तिन्हींमधला समन्वय हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जसं आपण बघितलं की 3 जे आमदार आहेत तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार, राष्ट्रवादीचे अजित पवारांचे आमदार हे हेमंत गोडसेंना कशा पद्धतीनं साथ देतात. कारण ते आता सध्या तरी दिसतंय चित्र की ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत, एकत्र प्रचार करतायत. परंतु प्रत्यक्षात जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा कशा पद्धतीने मतदान हे बाहेर काढलं जाईल, महायुतीकडनं कशा पद्धतीनं मतदान बाहेर निघेल, राजाभाऊ वाजे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते कशा पद्धतीने मतदान ग्रामीण भागातलं, शहरी भागातलं बाहेर काढू शकतील हे देखील एक बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा ठरेल तर तो शांतिगिरीजी महाराज हे जे अपक्ष उमेदवार आहेत तर या अपक्ष उमेदवार ही कोणाच्या मतांवर डल्ला मारतील, कोणाची मतं खेचून घेतील ही देखील एक फार महत्त्वाची गोष्ट असेल. कारण शांतिगिरीजी महाराज यांचा एक मोठा फॅन फॉलोअर, त्यांचे भक्तगण इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि 3-4 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यावर प्रभाव करणारे त्यांचा भक्तगण आहे. आपण जर नाशिकच्या संदर्भात जर विचार केला, नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये, तर नाशिक शहर, नाशिक तालुका, इगतपुरी, सिन्नर या भागांमध्ये देखील त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण आहेत. ते देखील कामाला लागलेले आहेत. कारण असं वाटत होतं की शांतिगिरीजी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात कदाचित नसतील, शेवटच्या क्षणी त्यांची माघार होईल. परंतु त्या सगळ्या वल्गना, त्या संदर्भातल्या चर्चा या फोल ठरल्या. म्हणजे त्यांनी ते जे सांगत होते सुरुवातीपासून, स्वतः शांतिगिरीजी जेव्हा पत्रकारांना सामोरे गेलेत ते आणि त्यांचा सगळा भक्तगण, त्यांच्या सोबतचे त्यांचे सगळे पदाधिकारी जे आज निवडणुकीमध्ये कामाला आहेत, म्हणजे गेले काही महिने ते तयारी करतायत आणि जर त्यांनी किती त्यांचा जोर लागतोय, भक्तगण त्यांना कशी साथ देत आहेत याच्यावर पण खूप मोठं गणित अवलंबून असेल. कारण हिंदुत्ववादी मतांमध्ये जर विभागणी झाली आणि ही मतं जर शांतिगिरीजी महाराज जर खेचून घेऊ शकले तर त्याच्यामध्ये निश्चितपणे हेमंत गोडसे यांना त्याचा धक्का पोहोचू शकतो. त्यासोबतच मराठा उमेदवार, मराठा मतदार, ओबीसी मतदार, त्यासोबत मुस्लिम मतदार आणि SC/ST मधले मतदार जे आहेत, दलित वोटर जो आहे, तर तो कुणाला कशा पद्धतीनं साथ देतो, ती मतं कशा पद्धतीने ते खेचू शकतात, त्या मतांमध्ये फूट कशा पद्धतीने पडू शकते, याचीच सगळी रणनीती, याची आखणी ही गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे. आणि पुढच्या काही अगदी दिवसांमध्ये म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंतच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत याच्यामधले खूप सारे जे आडाखे आहेत हे बदलणार आहेत. आणि म्हणजे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सगळे नेते प्रयत्न करत आहेत, पदाधिकारी प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीनं त्या मतांमध्ये फूट कशी पडू शकेल आणि जर त्याचं डिवायडेशन कसं होईल, शांतिगिरीजी महाराजांचा रोल नेमका कसा राहील, याच्यावर देखील विजयाची समीकरणं ही नाशिक लोकसभेमध्ये अवलंबून असणार आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर भारती पवार ज्या केंद्रामध्ये राज्यमंत्री राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध भास्करराव भगरे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे, तर यांच्यामध्ये प्रमुख सामना हा दिंडोरी मतदारसंघामध्ये रंगणार आहे. दिंडोरी मतदारसंघ हा आरक्षण असलेला मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अतिशय चुरशीची अशी ही या ठिकाणी लढाई आपल्याला मतदानांची बघायला मिळेल. 20 तारखेला दिंडोरीमध्ये देखील मतदान होईल आणि दिंडोरीमधलं जे काय सगळं मतदान आहे किंवा तिथलं जे राजकारण आहे, तिथलं जे समाजकारण आहे, तर हे कांद्याच्या प्रश्नाभोवती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाभोवती फिरतं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे, कारण दिंडोरी मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये की या ठिकाणी काय होणार. कारण दिंडोरी मतदारसंघ हा शरद पवारांचा अतिशय आवडता आणि महत्त्वपूर्ण असा मतदारसंघ ते मानत आलेले आहेत. त्यांना मानणारा खूप मोठा शेतकरी समुदाय या ठिकाणी आहे आणि बहुतांश शेतीवर आधारित असलेली, शेतीवर गुजराण असलेली मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. त्याच्यामुळे भास्करराव भगरे हा जो चेहरा शरद पवारांनी दिला, तो अतिशय लो प्रोफाईल शिक्षक असलेले भास्करराव भगरे तर हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांची साधी राहणी असेल, लोकांमध्ये मिसळणं असेल, तर हे लोकांना खूप भावतं आहे. त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ही पदाधिकारी या पक्षासाठी फिरणारे यांना चांगला प्रतिसाद पण मिळतो आहे आणि त्यांनी अक्षरशः सगळे मतदारसंघ हा पिंजून काढलेला आहे. सगळे कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु भारती पवार यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारती पवारांनी देखील डॅमेज कंट्रोल करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. कारण भारती पवार या राज्यमंत्री असताना त्यांनी, कारण त्या देशाच्या राज्यमंत्री होत्या आणि कोविडचा बहुतांश काळ हा त्यांच्या राज्यमंत्री काळामधला अतिशय महत्त्वाचा काळ होता. कोविडमध्ये त्यांनी संपूर्ण देशभर राज्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या कामाची पावती म्हणूनच त्यांना या ठिकाणी पुन्हा तिकीट देण्यात आलं. कारण त्या पहिल्यांदाच खासदार झाल्या आणि त्याच्यानंतर लगेचच नाशिक जिल्ह्याला राज्यमंत्रीपद मिळालं. परंतु त्यांच्या संदर्भामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी बाहेर जरी काम केलं असलं तरी मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांच्या संदर्भातली नाराजी देखील आहे. परंतु मी जसं आधी म्हटलं तसं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा भारती पवार आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. पंतप्रधान मोदींची सभा या ठिकाणी त्या संदर्भातच आयोजित आहे आणि ते कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना ते उद्देशून काय नेमकी घोषणा करतात, कशा प्रकारची आश्वासनं देतात, काय भूमिका मांडतात. म्हणजे कांदे उत्पादक, शेतकरी, व्यापारी यांच्यामधला जो रोष आहे तर हा रोष कमी करण्याचा किती प्रयत्न ते करतात, तर त्यावर बहुतांश ही जी समीकरणं आहेत दिंडोरी लोकसभेच्या संदर्भातली ही अवलंबून असणार आहेत. दिंडोरीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे जे.पी. गावित यांचा. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे.पी. गावित हे सुरगाणा मधले आमदार आहेत आणि त्यांनी देखील इथं उमेदवारी अर्ज भरला होता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अखेर त्यांना मनवलं की आपल्याला ही सीट लढायची नाही आहे. शरद पवारांची पण भूमिका याच्यामध्ये खूप महत्त्वाची होती. जर जे.पी. गावित मैदानात राहिले असते तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीला त्याचा कुठं ना कुठं प्रत्यक्षपणे फायदा झाला असता. कारण त्यांचे जो एक ठरलेला वोट आहे, साधारण 1.25 ते 1.5 लाख जी मतं आहेत तर ही मतं रोखली गेली असती जी महाविकास आघाडीला आज मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे जे.पी. गावित यांची माघार आणि भाजपचे दुसरे बंडखोर जे माजी खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण, तर यांची माघारी ही भाजपसाठी मात्र पथ्यावर पडलेली आहे. कारण ती पण मतांमधली फूट टाळण्यासाठी जे प्रयत्न झालेत भाजपाकडनं तर ते देखील यशस्वी झाले. त्याच्यामुळे एक आता क्लिअर फाईट आहे भारतीय जनता पक्षाच्या भारती पवार आणि भास्करराव भगरे यांच्यामध्ये अगदी थेट लढत आहे आणि याच्यातला सर्वाधिक प्रमुख मुद्दा हा शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे, विकासाच्या संदर्भातला आहे. आरोग्याचे काही प्रश्न या भागामध्ये अतिशय तीव्र आहेत तर त्या संदर्भात देखील मतदार प्रश्न विचारत आहेत. परंतु जो काय एक फोर्स सगळ्या प्रमुख नेत्यांचा या ठिकाणी दिसून येतो, म्हणजे शरद पवारांची देखील सभा या ठिकाणी पूर्वी झालेली आहे, अजूनही होते आहे. त्याच्यामुळे शरद पवारांचं लक्ष आहे प्रत्यक्ष मोदी या ठिकाणी
घेत आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते येऊन या ठिकाणी सभा घेत आहेत. त्याच्यामुळे या सभांनंतर मतदारांवर त्याचा प्रभाव कसा पडेल, मतं कशी फिरू शकतात, काय नेमकं होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कांद्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त या मतदारसंघांपुरते मर्यादित नाहीत. कारण इथून उत्पादित होणारा कांदा हा जसा महाराष्ट्रात जातो, देशात जातो, देशाबाहेर देखील जातो. निर्यात बंदीचा जो एक प्रमुख मुद्दा होता, ज्या मुद्द्याभोवती अगदी शेवटपर्यंत सगळं वातावरण फिरत राहिलं. म्हणजे गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली जाते, मात्र महाराष्ट्रातल्या दिंडोरीमधल्या कांद्याला परवानगी दिली जात नाही निर्यातसाठीची. तर हा देखील प्रश्न खूप उफाळून आला आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारती पवार या निकराची झुंज देत आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सीट वाचवायची आहे, आपल्याला त्यांना स्वतःला निवडून यायचं आहे. भाजपसाठी देखील ही सीट खूप महत्त्वाची आहे आणि या जागेला खिंडार पाडण्यासाठी शेतकरी देखील सरसावलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांचा एक मोठा गट हा भारती पवार यांच्यासाठी देखील सक्रिय आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांमधली जी काही द्विधा मनस्थिती असेल किंवा त्यांच्यामधलं जे काय मॅन्डेट आहे, तर ते नेमकं कशा पद्धतीनं ह्या EVM मध्ये बंद होणार आहे, तर याच्यावर देखील खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतील. एक मोठी फाईट, म्हणजे ज्याच्याकडे सगळ्या राज्याचं त्याच्यासोबत देशाचं पण लक्ष असेल, तर अशी एक मोठी बिग फाईट म्हणता येईल, अशी दिंडोरीमध्ये आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डॉक्टर सुभाष भामरे हे गेली 2 टर्म या ठिकाणी खासदार आहेत आणि त्यांच्यासमोर यावेळेला डॉक्टर शोभा बच्छाव हे या काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी असणार आहेत. दोघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. कारण धुळे लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर 3 मतदारसंघ, म्हणजे 3 विधानसभा मतदारसंघ हे धुळे जिल्ह्यात आहेत आणि धुळे लोकसभेतले 3 मतदारसंघ हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी हा मिक्स मतदारसंघ आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापदादा सोनवणे वगळता नाशिक जिल्ह्यामधल्या उमेदवाराला फारसं प्रतिनिधित्व करता आलेलं नाही. म्हणजे धुळे जिल्ह्यातलाच खासदार हा धुळे लोकसभेचा खासदार आजवर राहिलेला आहे. शोभा बच्छाव या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत आणि त्या दुसऱ्यांदा या ठिकाणी, म्हणजे त्या दुसऱ्यांदा जर ते निवडून आल्या तर त्या दुसऱ्यांदा खासदार होतील ज्या नाशिक जिल्ह्यामधल्या आहेत. कारण प्रतापदादा सोनवणे वगळता नाशिक जिल्ह्याला फारसं स्थान धुळे लोकसभेमध्ये मिळालेलं नाही. परंतु राज्यमंत्री राहिलेले, संरक्षण राज्यमंत्री राहिलेले डॉक्टर सुभाष भामरे यांचं फार मोठं आव्हान शोभा बच्छाव यांच्यासमोर आहे. कारण त्यांची रणनीती स्पष्ट आहे, धोरणं स्पष्ट आहेत. भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरी मतदारसंघ असू द्या किंवा ग्रामीण मतदारसंघ असू द्या, त्या ठिकाणी भाजपचा केडर हा अतिशय स्ट्रॉंग आहे. परंतु याला दुसरी किनार ती म्हणजे मालेगाव मध्य आणि धुळे शहर. कारण धुळे शहरामध्ये आणि मालेगाव मध्यमध्ये MIMचे 2 आमदार आहेत. म्हणजे धुळे शहर आणि मालेगाव हे जर, आणि या ठिकाणी MIMचा उमेदवार यावेळी नाही, वंचितचा देखील उमेदवार या ठिकाणी बाद ठरलेला आहे. त्याच्यामुळे सरळ लढत आहे, ज्याचा फायदा जर काँग्रेसने घ्यायचं म्हटलं तर ते अतिशय व्यवस्थितपणे याचा फायदा घेऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे असलेला कमी वेळ, त्यांच्याकडची यंत्रणा आणि सुभाष भामरे आणि भाजप यांच्याकडची असलेली यंत्रणा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे ही तुल्यबळ असणारी लढत, आणि ज्या ठिकाणी 5.5 लाख मुस्लिम मतदार आहे, मराठा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बाकी सर्व समुदायातले जे मतदार आहेत, तर हे मतदार कुणाकडे कौल देतात, कशा पद्धतीनं कौल देतात. मालेगाव मध्य आणि धुळे शहरातला जो मुस्लिम मतदार आहे तो मतदार कोणाकडे कशा पद्धतीनं कौल देतो. कारण या मतदारामध्ये फूट पडण्याची शक्यता आता उरलेली नाही, कारण वंचित आणि MIMचा उमेदवार या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा, अधिकाधिक फायदा काँग्रेसला होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला होणारं डॅमेज कंट्रोल, भाजपला जे डॅमेज कंट्रोल होईल, तर त्यासाठी त्यांना शिंदखेडा असेल, धुळे ग्रामीण असेल, तर या ठिकाणी जास्त जोर लावावा लागणार आहे. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे कशा पद्धतीनं साथ देतात भाजपला हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बागलांचा कौल कसा असेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बाकी सगळे प्रश्न आहेत, जे आत्ताच्या निवडणुकीतले प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न, बेकारीचा प्रश्न असेल, हे प्रश्न देखील या ठिकाणी लागू पडतात. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. परंतु जर आपण सुभाष भामरे यांचा अनुभव बघितला, राज्यमंत्री राहिलेले 2 टर्म खासदार आहेत, त्यांचं खूप मोठं नेटवर्क आहे, नातं गोतं आहे.
समाजातली लोक आहेत आणि त्यासोबत भाजपचा RSSचा मोठा केडर बेस या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांची रणनीती आता कशा पद्धतीनं काम करते आणि ती कशी मतं एकगठ्ठा मतं आपल्याकडे घेऊ शकतात. आणि शोभा बच्छाव यांची जी प्रचारातली जी आघाडी आहे जी त्यांना आत्ता अलीकडे मिळालेली आहे, त्यांची ग्रीप फार नव्हती या मतदारसंघावर, हे कुणीही मान्य करेल. त्यांचे फारसे पोस्टर्स दिसत नव्हते, फारशा प्रचाराच्या यंत्रणा दिसत नव्हत्या, परंतु त्या देखील आता खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्या. त्याच्यामुळे अतिशय तुल्यबळ लढत, थेट लढत ही या मतदारसंघामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे.